नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री क्षेत्र शिरडोन येथे कुंडू महाकाळ देवस्थान येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी, भाविकांची मोठी गर्दी। कोरेगाव शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र शिरडोन येथे सद्गुरू परमपूज्य रामगिरी महाराज दिंडी सोहळ्याचा काला आणि गुरुपौर्णिमा उत्सव असा संयुक्त कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सद्गुरू परमपूज्य बाबा रामगिरी महाराज मठाधिपती सद्गुरू परमपूज्य प्रभाकर गिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी शिरडोन येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो। यावर्षी प्रकाश यादव यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी हरिभक्त पारायण बबन महाराज साळुंके, योगेश घोरपडे, अच्युत घोरपडे, अजित चव्हाण, राहुल साळुंके आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। शेतकऱ्यांनी तांत्रिक दृष्टिकोन ठेवून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोयाबीन पिकाचे नियोजन करावे। शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण यादगीरवार, सातारोड पाडली येथे सोयाबीन पीक उत्पन्न वाढ कार्यशाळा। सोयाबीन पिकाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे। आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यामध्ये सोयाबीन पिकाचे महत्त्व आहे। सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे। कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी तांत्रिक दृष्टिकोन ठेवून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियोजन करावे असे आवाहन बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण यादगीरवार यांनी केले। कोरेगाव तालुक्यातील सातारोड पाडळी येथे जरंडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने सोयाबीन पीक उत्पन्न वाढ कार्यशाळा सोमवारी दुपारी 2 वाजता पार पडली। त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर यादगीरवार बोलत होते। तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, सेंद्रिय शेती तज्ज्ञ अमोल भोसले, कंपनीचे अध्यक्ष सुरेश फाळके यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर यादगीरवार यांनी शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले। मुद्देनिहाय मार्गदर्शन करत असताना त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक संवर्धनाचे महत्त्व, व्यायाम, ट्रायकोड्रामाचे महत्त्व आणि निर्मिती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। अमोल भोसले यांनी माती परीक्षण, मातीचे महत्त्व, संतुलित खत आणि जैविक निविष्ठा वापर या विषयावर मार्गदर्शन केले। ज्ञानदेव जाधव यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली। कोरेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे। आज जवळपास प्रत्येक गावाने वाडीवस्तीवर सोयाबीन पीक घेतले जात असून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सुधारित वाहनाची निवड करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले। आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन वाढ होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी त्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली। पीक विमा, खरीप हंगाम पीक स्पर्धा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आदी विविध विषयांवर जाधव यांनी माहिती दिली। सुरेश फाळके यांनी जरंडेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीची सविस्तर माहिती देत शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयासह उपक्रमांची माहिती दिली। मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। दिलीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले। सचिन लोंढे यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक डी.बी. जाधव, कृषी सहाय्यक विजय भालके, सचिन सकपाळ, सचिन गुरव, गुरुप्रसाद अचपळ, आर.एम. जगताप, अंजली फडतरे व श्रीमती चव्हाण यांनी परिश्रम घेतले। केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, वडूज तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा। वडूज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या छायाताई शिंदे व तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सोमवारी दुपारी 2 वाजता तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। नायब तहसीलदार सुनील जाधव यांना निवेदन देण्यात आले। महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मनसुरा मुलानी, उप तालुका प्रमुख संध्या देशमुख, विभाग प्रमुख धनश्री इनामदार, शहर प्रमुख कांचन जाधव, सुनीता जाधव, संध्या चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चास सुरुवात झाली। प्रमुख मार्गावरून मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयावर धडकला। उपनेत्या छायाताई शिंदे यांनी सरकारला जाग आणण्यासाठी आणि वेगवेगळ्या घटनेमध्ये सरकारने तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी व पीडितांना न्याय द्यावा या मागणीसाठी मोर्चा काढला असल्याचे सांगितले। तालुका प्रमुख शहाजीराव गोडसे म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे देशात व प्रामुख्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत। संबंधित अपराधांच्या सरकारने तातडीने मुसक्या आवळल्या पाहिजेत। असे न घडल्यास यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला। यावेळी माधवी जोशी, रंजना निकम, रेखा सोनवणे, काजल बुचडे, मधुकर मोहिते, हनुमंत देवकर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते।
दहिवडी गोंदवले रोडवर मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोघांना गोंदवले संगमनेर बसची धडक, पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद. दहिवडी गोंदवले रस्त्यावर दहिवडी गावानजीक एकता नगर कमानीच्या पुढच्या बाजूला सुमारे 100 मीटर अंतरावर सोमवारी सकाळी 7 वाजता गोंदवले संगमनेर या बस क्रमांक MH14 KQ 0163 ने मॉर्निंग वॉकला निघालेल्या 2 जणांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये ते दोघेजण जखमी झाले. महादेव जगन्नाथ काटकर व महादेव कृष्णा खाडे दोघेही राहणार दहिवडी असे जखमी झालेल्या दोघांची नाव आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सायंकाळी 7 वाजता अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघात स्थळापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असलेल्या दहिवडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाच उपलब्ध झालीच नाही. त्याचबरोबर 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. त्यामुळे खासगी वाहनाने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहिवडीतील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आणि 108 रुग्णवाहिकेच्या प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगाराच्या वतीने संगमनेर गोंदवले मार्गावर बस सेवा चालवली जाते. ही बस मुक्कामी असून सोमवारी सकाळी ती गोंदवले येथून संगमनेरकडे निघाली होती. दहिवडी गावामध्ये हा अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.